Good morning. So, respected principal sir, coordinator, head of mathematics department, Maski sir, all faculty members and my dear students. First of all, I would like to wish you a very happy Mathematics Day, and I hope your joy multiply and sorrow will subtract from your life. So, which language is comfortable? Marathi, English, both? सगळ्यात आधी मी मस्के सरांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते की मागच्या वर्षी सरांनी फील्ड विजिट आणली आणि आम्ही सर म्हटले आमचे इन्व्हायटर सर होते आणि सर म्हटले बोला आणि मग असंच आम्ही काहीतरी 2-3 वाक्य बोललो आणि सरांना ते आवडलं म्हणून मग सरांनी आता इकडे आणलं आणि आता मला टेन्शन आले एवढं उत्कृष्ट महाविद्यालय तुमचे उत्कृष्ट प्राचार्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतके उत्कृष्ट विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्वोत्कृष्ट शिक्षक आणि मग आता यांच्या समोर बोलायचं म्हणजे थोडंसं परीक्षा आहे माझी तरी पण मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे आणि मला आता येताना असं वाटलं की जसं प्राचार्य सर म्हटले तर खरोखर तुम्ही खूप नशीबवान आहात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की बिल्डिंग किंवा बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चर ह्या गोष्टी मिळत असतात पण एक मार्गदर्शन करणारे चांगले गुरु विजनरी लीडर्स ज्या लोकांना भेटतात तर तिथं तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यासाठी महत्त्व असतं आणि मला नक्कीच खात्री आहे की हे सगळे तुम्हाला सर्वोत्कृष्ट शिक्षक मार्गदर्शन करणारे विद्यार्थी तर तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी सर एक युनिक आयडेंटिटी म्हणून ओळखले जातील याची मला पूर्णपणे खात्री दुसरी गोष्ट म्हणजे मी पण तुमच्यासारखीच ग्रामीण भागातून इंदापूर माझं गाव आहे बारामतीच्या पलीकडे तुमच्यासारखीच ग्रामीण भागातली तुमच्यासारखीच एक विद्यार्थिनी आहे माझं काही प्रोफाईल खूप मोठे असेल तर पण भाग नाही पण आपल्याला जेव्हा आपण ग्रामीण भागातून येतो तेव्हा पूर्वीच्या काही अशी खंत असायची की म्हणजे पुण्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि ग्रामीण भागात गेणारे विद्यार्थी आणि मग त्यांना मिळणाऱ्या कॉलेजमध्ये तफावत आहे का असा एक प्रश्न असायचा तर त्याच्या बाबतीत तुम्ही खूप नशीबवान आहात असं मला वाटतं की सध्या जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग किंवा जे काही टेक्नॉलॉजी अपडेट्स होत चाललेले तर त्या टेक्नॉलॉजी बरोबर तुमचे शिक्षक अपडेट झालेले आहेत आणि तुम्हाला ते अद्ययावत ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा मला वाटतं तुमच्या शिक्षकांसाठी खूप जोरात करावं लागेल आणि दुसऱ्या काळात तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वाटवलं पाहिजे जरी मार्गदर्शन करायला शिक्षक असले तर ते आत्मसात किती करायचं त्याला सपोर्ट किती करायचं हे तुमच्यावर अवलंबून असतं विद्यार्थ्यांच्यावरती कारण घोड्याला पाण्यापर्यंत न्यायला येतं आणि त्यांचं काही ते घोडं ठरवतो बरोबर आहे त्यामुळे मग असं होतं बऱ्याचदा की टीचर्सचं काम असतं की कंटिन्यूस मुलांना मार्गदर्शन करायचं त्यांना सतत सांगायचं त्यांच्या बघायचं हे काम असतं पण तुम्ही विद्यार्थी त्याला इतक्याच सांगायला आता प्रेझेंटेशन बघितले आणि मला खरंच खूप आनंद झाला म्हणजे की पहिल्यांदा मला असं खरं भाग्यवान वाटलं की आज मॅथमॅटिक्स डे आहे आणि त्याच्या निमित्ताने मला चांगल्या मॅथमॅटिक्सच्या लोकांसोबत वेळ घालवता येतोय दिवस घालवता येतोय सो आय एम हॅपी फॉर दॅट म्हणजे मी खूप खुश आहे त्याच्यामुळे आणि जेव्हा मी प्रोजेक्ट्स बघितले आणि मग तुमच्या त्या TYBSCच्या मानाने तुम्ही जे काही तुम्हाला नॉलेजमध्ये अपडेट केलेले किंवा ज्ञान तुम्हाला मिळालेले तर त्याच्यासाठी तुमचं स्वतःचं सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन केलं तुमचं स्वतःचं सुद्धा खूप खूप कौतुक करावं असं वाटतं मला ओके तर मी एक 3 पार्टवरती थोडंसं बोलेल ऑलरेडी सरांनी रामानुजनची आपण व्हिडिओ बघितला एक रामानुजन बद्दल एक थोडक्यात माहिती सांगितली त्याच्यानंतर आपण मॅथमॅटिक्स काय लर्न करतो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं तुम्हाला करिअर गायडन्स बद्दल आज 22 डिसेंबर birth anniversary of Srinivas Ramanujan and government of India take the decision in 2012 to celebrate this day as a national mathematics day आणि मग 2012 पासून दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणून सेलिब्रेट आणि पर्पज या दिवसाचा ऑलरेडी आपल्या प्राचार्य सरांनी पण सांगितलं सरांनी पण त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं प्रास्ताविकामध्ये की या दिवसाचा पर्पज असा आहे
त्याच्यानंतर श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल माहिती व्हावी, त्याचा प्रचार व्हावा, ह्या दोन गोष्टी हा दिवस साजरा करण्यामागे हा उद्देश आहे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने हा दिवस आपण म्हणजे जे धोरण सरकारचं होतं ते आपण आज साजरा करतोय की आपल्याला गणित, आता हा गणित विषय बघितला तर लोकांच्या मनामध्ये पहिला विचार करतो काय असते तुमच्या साइन थीटामध्ये कुठं वापरतात, असं एक जनरल व्यू असतं. काय कशाला वापरतात, उगाच फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीची करायची, आम्ही तर काय फरक वापरलेले दिसत नाही, एक असंच कमेंट्स असायच्या. पण सध्या तुम्हाला आता माहित झालं असेल की मॅथमॅटिक्स इज बिहाइंड एव्हरीथिंग. ऑलरेडी आपण स्लाइड बघितलेल्या आहेत रामानुजन बद्दल. तर त्यांचा तर रामानुजन बद्दल माहिती तुम्ही बघितलं स्लाइड मध्ये की त्यांना लहानपणापासून गणिताची, आकड्यांची आवड होती, त्याच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता होती आणि असं म्हणायचे की त्यांना एक दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्ती त्यांना ते प्रोत्साहन देते की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आणि खूप लहान वयामध्ये म्हणजे त्यांनी अक्षरशः ट्रिग्नोमेट्रीचं अख्खं पुस्तक खूप 5वी-6वीच्या वयामध्ये सॉल्व्ह केलेलं होतं. खूप लवकर त्यांना ते आत्मसात करायचं होतं. आता पुढच्या याच्यासाठी त्यांनी एक पुस्तक वाचलं होतं आणि ते पुस्तक काय खूप ग्रेट ह्याचं होतं. The book was Synopsis of Elementary Results in Pure and Applied Mathematics for George Carl. आणि हे पुस्तक मध्ये खूप फेमस आहे किंवा खूप हे आहे असं नव्हतं, पण त्या पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये अजून खूप इम्पॅक्ट झाले की आपण अजून मॅथमॅटिक्सचे रिझल्ट सॉल्व्ह केले पाहिजे. तोपर्यंत ते नंबर, आकडे याच्यामध्ये खेळत होते आणि त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये खूप फरक आहे. आता आम्हाला खूप सारे नॉलेज रिसोर्सेस अवेलेबल आहेत इंटरनेटवरती. त्या काळामध्ये पत्रव्यवहार किंवा पेपरमध्ये पब्लिश व्हायचे जर्नल्स किंवा एक लिमिटेड म्हणजे पोस्टाने आलेले त्याच्यासाठी लायब्ररीमध्ये जावं लागायचं. अशा लिमिटेड रिसोर्स मध्ये पण त्या काळाची लोक पुस्तकं वाचायची आणि मला वाटतं तो काळच कधीतरी चांगला होता कारण खूप सगळं अवेलेबल असलं की आपण जात नाही तेवढ्या मटेरियल पर्यंत. तर त्या काळातली लोक मग ते आवर्जून पुस्तकं आणायची, वाचायची. तर पहिली गोष्ट तुम्ही वाचन केलं पाहिजे, पहिली गोष्ट वाचन केलं पाहिजे. आणि आपल्याला कधी कुठल्या गोष्टीपासून स्फूर्ती मिळेल किंवा कुठल्या गोष्ट आपल्या लाईफला टर्निंग पॉईंट ठरेल सांगता येत नाही. एखादं तुम्ही साधा पझल्स बघत असाल, एखादं पुस्तक वाचत असाल, तुम्हाला कुणाला तरी त्याची एखादी गोष्ट आवडू शकते. तर असं आपण कंटिन्युएशन मध्ये मॅथमॅटिक्स असेल, टेक्नॉलॉजी असेल त्याच्याबद्दल वाचत राहिलं पाहिजे किंवा नॉलेज गेन करत राहिलं पाहिजे. ऑलरेडी बघितलं की त्यांना मॅथ्सचं खूप प्रचंड आवड होती, पण बाकीच्या विषयामध्ये ते फेल झाले आणि त्यांना मग ते जी काही स्कॉलरशिप मिळाली होती ती स्कॉलरशिप त्यांना कंटिन्यू नाही करता आली. परत त्यांच्या आईने त्यांना मद्रासमध्ये दुसरी डिग्री घेतली, दुसऱ्या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकले आणि प्रॉपर ग्रॅज्युएशन डिग्री जी म्हणतो ती त्यांना घेता आली. फॉर्मल एज्युकेशन जे आहे ते त्यांना घेता आलं नाही. त्या काळामध्ये ते त्यांचं काम थांबवत नव्हते. गणिताचं वाचन, जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं असेल हे त्यांचं काम ते कंटिन्यू चालू करत होते आणि त्यांच्या नोटबुक फेमस होत्या म्हणजे त्यांच्यासाठी ते तेव्हा आपल्या इंडियामध्ये फेमस होते. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांच्या आईने मग त्यांचं लग्न केलं 22व्या वर्षी की काहीतरी काम करतील आणि मग पोटात पाण्यासाठी म्हणून त्यांनी मद्रासला एक क्लासची नोकरी पकडली आणि मग तिथं त्यांना राव सर भेटले. मग त्यांनी त्यांची नोटबुक बघितल्या आणि मग त्यांना परत हार्डी सोबतचं त्यांचं इंटरॅक्शन झालं. त्यांचं जे काही केलेलं काम आधी एकदा पोस्टाने पाठवलं. सुरुवातीला त्यांना कळालं नाही काय काहीतरी लिहिलेलं काय असं, नंतर त्यांनी व्यवस्थित वाचल्यावर त्यांना लक्षात आलं की याच्यामध्ये खूप सारे अनसॉल्व प्रॉब्लेम जे ओपन प्रॉब्लेम्स म्हणतो त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स पण त्यांनी सोडवलेले आहेत. खूप चांगले खूप छान छान रिझल्ट याच्यामध्ये आहेत आणि मग त्यांनी त्यांना बोलवून घेतलं. मग हार्डी सोबत त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर काही रिझल्ट आले त्यांचे, पण अनफॉर्च्युनेटली त्यांची तब्येत तिकडच्या वातावरणाला सूट नाही झाली, काही नाही आणि मग त्याच्यामुळे त्यांना आजारपणामुळे ते वयाच्या 32व्या वर्षी पण त्यांचं जे नोटबुक आणि त्यांचे जे पेपर्स होते त्यांचं काम त्याच्यानंतर पब्लिश झालं त्याच्यानंतर. आणि मग आज आपल्याला हे सगळं रिझल्ट माहिती आहेत. तर गणितामध्ये असं एक भाग आहे की सुरुवातीपासून जर बघितलं पायथागोरस असेल किंवा त्याची जी डेव्हलपमेंट जी आहे तर काही रिझल्ट आपल्या आधी ऑलरेडी होऊन गेलेले आणि आता ते रिझल्ट आपण दुसऱ्या गोष्टीसाठी कंपॅरिझन मध्ये वापरतो. आता ते रिझल्ट सुरुवातीला असं म्हणायचे की काय उपयोग आहे,
इक्वेशन्सचा काय उपयोग आहे. आणि आता तुम्ही बघितलं क्रिप्टोग्राफी असेल किंवा काही की ते नुसते इक्वेशन्स नाहीत, आता ते मिरॅकल्स करतायत एन्क्रिप्शन डिस्क्रिप्शन्स मध्ये. त्याच्यामुळे गणिताचं इक्वेशन्स असतील किंवा तुम्हाला काही त्याच्याबद्दल वाटत असेल तर ते अनयुज्ड आहे असं काही नसतं. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त आता गणित म्हणून असं बघितलं जायचं म्हणजे की गणिताचा रिसर्च फक्त किंवा इक्वेशन्स वगैरे, पण आता त्याचा संदर्भ जो आहे तो सगळीकडे लागलाय. ऑलरेडी पहिल्यापासून संदर्भ होता. आपण जर बघितलं की गोल्डन रेशो तो नेचर मध्ये आढळतो, सिमेट्री असेल, मेजरमेंट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या सगळीकडे गणित भरभरून आहे. मेजरमेंट्स असतील, स्क्वेअर असेल, शेप असेल, सगळीकडे नोईंगली अननोईंगली गणित आहे. आणि त्याच्यामुळं गणित हा विषय फक्त विषय नाही, सगळीकडे म्हणजे सरांनी जसं सांगितलं की त्याची एक भाषा असते, गणिताची एक भाषा असते आणि आपण सगळीकडे हा सब्जेक्ट वापरतो. So this is a remarkable result about Ramanujan. So already you know Hardy Ramanujan number. आता टॅक्सी कॅबचं आपण बघितलं विजिट मध्ये. Infinite series for pi, highly composite number. So these are some results. काय हार्डी रामानुजन नंबरची स्पेशालिटी. हार्डी म्हटलं की हा कसला नंबर आहे 1729 आहे ना. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की दिस इज द स्मॉलेस्ट नंबर which we can write as a cube of sum of the cube of two numbers in two different ways. त्याच्या खालीपर्यंतचे नंबर आपण only we can write some numbers only. We can write as a sum of cube of two numbers but only in one way. It is the smallest number which we can write as a sum of cube of two different number in two different ways. Second, highly composite number. एक concept त्यांनी हे केली. Composite number माहितीत आपल्याला, prime number माहितीत. So Ramanujan derived the highly composite number, and what is that? The number, natural number n is said to be highly composite if the number of divisors of that number is largest for all numbers which are number of divisors smallest to that. Example 36. Definition समजली? की असा नंबर त्याला आपण हायली कंपोजिट नंबर म्हणतो की त्याचे नंबर ऑफ डिवायजर्स जर काढले आणि त्याच्यापेक्षा छोट्या सगळ्या नंबर्सचे नंबर ऑफ डिवायजर्स काढले तर त्या छोट्या नंबरचे नंबर ऑफ डिवायजर्स काय असले पाहिजे, ह्या नंबर ऑफ डिवायजर्स पेक्षा कमी असतील. प्राइम नंबर असेल का कंपोजिट नंबर, हायली कंपोजिट नंबर काय असतात प्राइमचे का नंबर ऑफ डिवायजर्स 1 and itself. आता 7 घेतला आहे का हायली कंपोजिट नाही. सो नाउ यू कॅन थिंक इन विच वे दिस इज द स्टेटमेंट. आता मॅथमॅटिक्सनी कसा विचार करायचा आपल्याला की कुठले नंबर असू शकतात मग हायली कंपोजिट, कुठले नंबर नसू शकतात हायली कंपोजिट. सो इन दिस वे वी कॅन थिंक मॅथमॅटिक्स. मग काय पाहायचं असलं पाहिजे की त्या नंबर्स मध्ये त्याच्यापेक्षा जास्ती सगळे फॅक्टर्स, सगळे प्राइम्स असतील त्याच्या फॅक्टर्स मध्ये किंवा त्याचं डिकम्पोजिशन केल्यामध्ये, तर मग काय असणार आहे त्या नंबरचे नंबर ऑफ फॅक्टर्स किंवा कंपोजिशन जास्त मिळणार आहे आपल्याला. या असा विचार करायला सुरुवात केली की आपण मॅथमॅटिक्स लँग्वेज मध्ये बोलायला सुरुवात करतो. अगेन पार्टिशन ऑफ नंबर्स. We can express the number addition of numbers. आणि रामानुजनला 4 डिजिट 5 डिजिटचे नंबर असे ओरली येत होते, असे बसल्या बसल्या ट्रॅव्हलिंग्स मध्ये ते म्हणायचे आता 5 अंकी नंबर याचे कंपोजिट याचे पार्टिशन्स किती असू शकतात, म्हणजे एवढे ते नंबरशी फॅमिलियर होते. इन्फायनाइट सिरीज फॉर पाय. सो रामानुजन गिव्स द व्हॅल्यू 3.141595 आणि फर्स्ट टाइम ही व्हॅल्यू दिली. याच्या आधी पण त्याच्यावरती काम झालं होतं, बऱ्याच लोकांनी त्या पायच्या व्हॅल्यूज वरती किंवा पायच्या सिरीज वरती काम केलेलं होतं. आणि मग रामानुजनने पण ते काम थोडंसं करून त्यांना 1/π ची सिरीज आली. आणि मग फास्टर सिरीज मध्ये ही जी व्हॅल्यू आहे ती रामानुजनला 8 डिजिट करेक्ट पर्यंतची करेक्ट व्हॅल्यू मिळाली. आणि रामानुजन वॉज द फर्स्ट हू डिराइव्ह दिस व्हॅल्यू ऑफ पाय. असे काही रिझल्ट्स आहेत. अजून मॅजिक नंबर आहे, मॅजिक स्क्वेअर आहे.
सो व्हॉट इज द मॅजिक स्क्वेअर? सुडोकू खेळलाय तुम्ही पेपर मध्ये? काय सुडोकू मध्ये 9x9 चा असतो, 3x3 चा असतो, आणि मग आपल्याला नंबर्स असे फिट करायचे असतात की एका रो आणि कॉलम मध्ये तो नंबर 1 टाइम्स ऑकर झाला पाहिजे, रिपीट नाही झाला पाहिजे. त्याच टाइप मध्ये पण अजून काय याच्यामध्ये की 3x3 चा ऍडिशन ऑफ ईच रो घेतली तरी सेम आली पाहिजे, ऍडिशन ऑफ कॉलम डायगोनली जर एलिमेंट्स घेतले तरी पण सेम आले पाहिजे. आणि अशा टाइपचे पझल्स गेम थेअरी मध्ये पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, थीटा फंक्शन वगैरे कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्यांचं. त्यांना नंबरशी खेळायला पण खूप आवडायचं. आपण बघितलं व्हिडिओ मध्ये त्यांची आई होती ती त्यांना मोटिवेशन होती. त्यांच्या आईने त्यांना एकदा असं सांगितलेलं की एका तलावामध्ये आज 1 फुल उमललं, उद्या त्याची 2 झाली, परवा 4, असं करत करत जर 15 दिवसामध्ये अर्धा तलाव भरला तर पूर्ण तलाव भरायला किती दिवस लागतील? किती? 16. व्हेरी गुड. नॉर्मली आपण हा प्रश्न बाहेर विचारला किंवा त्या डॉक्युमेंटरी मध्ये त्याच्या वडिलांनी सांगितलेले की अर्धा तलाव भरायला 15 दिवस, भरायला अर्धा तलाव भरायला किती? अजून लॉजिकली 15 दिवस. बट दिस इज नॉट गुड. बाय मॅथमॅटिक्स प्रत्येक दिवशी संख्या काय होती? डबल. मग आज अर्धा येते, उद्या त्याचं काय व्हायला पाहिजे? सिंपल लॉजिक इज बिहाइंड दी मॅथमॅटिक्स. नेक्स्ट हा एक मॅजिक स्क्वेअर आहे, रामानुजन मॅजिक स्क्वेअर. की व्हॉट इज द स्पेशालिटी? द फर्स्ट रो इज बर्थ इयर, टोटल बर्थ डेट ऑफ दी रामानुजन. किती? 22/12/1887. ओके. आणि जर तुम्ही हा नंबर बघितला, ऍडिशन ऑफ ईच रो, ऍडिशन ऑफ ईच कॉलम किती आहे? 139. ट्राय करा. नाउ नॉट ओनली दिस, जर डायगोनल 4 एलिमेंटचा सम किती येईल बघा बरं. 4 कोपऱ्यातले नंबर्स घ्यायचे. 4x4 ग्रिड आहे, 16 नंबर्सचे अरेंजमेंट आहे आणि रँडम नंबर घेतलेले त्याच्यामध्ये परत. किती? कोपऱ्यातले 4 नंबर घेतले तर 139. नेक्स्ट आहे. तर इतक्या पद्धतीने इफ वी सिलेक्ट 4 नंबर्स आउट ऑफ दिस 16 सिस्टमॅटिक लॉजिकली, समजा आता कॉर्नर नंबरच्या खालचे 2 नंबर घेतले आणि परत लास्ट नंबरच्या खालचे A11 आणि A44 च्या वरचे डायगोनल एलिमेंट्स घेतले समजा आपण, तरी ऍडिशन सेम येते. त्याच्यानंतर आपण मॅट्रिक्सच्या भाषेत बोललो तर सेकंड थर्ड पोझिशनची घेतले पॅरलली डायगोनली अपोजिट, म्हणजे सिमेट्री काढली याची अराउंड दी डायगोनल किंवा मिडल पार्टला सिमेट्री काढली, तर सिमेट्रीला मॅच होणाऱ्यांची ऍडिशन पण परत सेम येणार आहे. इतका ब्युटिफुली ते नंबर्स त्याच्यामध्ये त्यांनी फिट केलेले होते मॅजिक स्क्वेअर. आता तुम्ही इंटरनेटवर जा, आपण टाइमपास मध्ये रील्स बघतो, बाकीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा थोडेसे पझल्स बघितले आपण मॅथमॅटिक्सचे, शकुंतला देवीचे पझल्स आहेत किंवा अजून काही, थोडंसं आपल्या ब्रेनला फूड म्हणून चांगले, तुमचं ब्रेन वॉश व्हायला किंवा तुमचं थिंकिंग हे करायला. तर आपण बाकीच्या वेळेस जे मोबाईल हे ते वापरत टाइम वेस्ट करतो, तर मोबाईल वापरायचा पण चांगल्या कामासाठी वापरायचा, ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा जेव्हा तुम्हाला वेळ रिकामा भेटतो त्याच्या वेळेस आपण ह्या गोष्टी करू शकतो. सो दिस इज द रामानुजन स्क्वेअर. आता सरांनी सांगितलं सेकंड वैदिक मॅथमॅटिक्स. तर वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये 0 ते सुरू करण्यामध्ये आणि आपल्या मॅथमॅटिक्सचं खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आता पुढच्या वर्षीपासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते आहे आणि त्याच्यामध्ये परत गव्हर्नमेंटने वैदिक मॅथमॅटिक्सचा विषय त्या इंडियन नॉलेज सिस्टम, म्हणजे आपले भारतामध्ये खूप काही चांगल्या गोष्टीचं संशोधन होऊन गेलेले आणि आता ते आपण रिलेट करतोय सगळ्या गोष्टींशी. तर इंडियन नॉलेज सिस्टम जे आहे त्या इंडियन नॉलेज सिस्टम ही पुढच्या वर्षीपासून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा विषय दिलाय आणि त्या विषयाअंतर्गत आपल्या विषयाशी निगडीत जे आहे हे वैदिक मॅथमॅटिक्स आहे. तुम्ही जर वैदिक मॅथमॅटिक्स बघितलं तर त्याच्यामध्ये मग आपल्या इंडियन मॅथमॅटिशियनचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, कुठले शोध आहेत किंवा खूप साऱ्या मेथड्स आहेत फास्ट कॅल्क्युलेशनच्या. आता आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशनच्या मेथड्स मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर करता येतं. एखादा नंबर असेल समजा की 9998, त्याचा स्क्वेअर करायचा आहे, काय करतो मग आपण डायरेक्ट काय करणार, त्याचा नंबर 1000 - 2 केलं तर काय 9900 असं किंवा 10,000 - असं काहीतरी
फॅक्टरायझेशन केलं, ब्रॅकेट स्क्वेअर केला a मायनस b, यू कॅन गेट आन्सर इझिली. तर ह्या काही अशा खूप साऱ्या ट्रिक्स आहेत त्या फास्ट कॅल्क्युलेशनच्या. आणि नुसत्या मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पर्यंत नाही, तर इंटिग्रेशन मध्ये दोन फंक्शनचं किंवा डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण किंवा डिटर्मिनंट मॅट्रिक्सचा याच्यामध्ये पर्यंत कॉन्ट्रीब्युशन आहे वैदिक मॅथमॅटिक्सचं की फास्ट कॅल्क्युलेशन साठी. आता सेकंड पॉइंट, व्हाय वी लर्न और व्हाय वी स्टडी मॅथमॅटिक्स. इट इज अबाउट द रामानुजन अँड मॅथमॅटिशियन. आणि आजच्या दिवसाचं आपलं हे आहे की आपण थोडंसं काय कॉन्ट्रीब्युशन आहे मॅथमॅटिशियनचं, नॉट ओनली इंडियन, बाहेरचं असतील काही, ऑयलर असेल, गॉस असेल, अजून गॅल्वा असेल ग्राफ थेअरीमध्ये. तर थोडंसं तुम्ही आता थर्ड इयर BSc ला आहात तर थोडंसं तुम्हाला अवेअरनेस येण्यासाठी किंवा त्यांनी काय केलेले हे जरी आपण वाचायला सुरुवात करायची थोडीशी. नेक्स्ट सांगा बरं काय, व्हाय वी लर्न. ऍप्लिकेशन्स काय, कुठं कुठं वापरतो आपण. तुम्हाला भरपूर ऍप्लिकेशन्स माहिती प्रत्येक जण सांग पाठीमागा कुठं कुठं वापरतो आपण. सांगा सांगा. मनी बँकेमध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये, अजून इंजिनिअरिंग मध्ये स्ट्रक्चर्स. व्हेरी गुड. अजून अजून आता मशीन लर्निंग मध्ये वापरतो, प्रोग्रामिंग, गुगल मॅप मध्ये, कोडिंग लँग्वेज मध्ये वापरतो, खूप साऱ्या ठिकाणी बँकिंग मध्ये वापरतो आपण, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरतो. खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला काय की ऍप्लिकेशन्स आहेत. आपण जर बघितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे एव्हरीवेअर वी आर युजिंग मॅथमॅटिक्स अँड ऍप्लिकेशन्स. कसे आहेत ऍप्लिकेशन्स लाईक इथलं प्रत्येक ठिकाणी आपण मॅथमॅटिक्स वापरतो. काय लॉजिक त्याच्यामध्ये, मॅथमॅटिकल मॉडेलिंग माहिती, तुम्ही स्टिम्युलेशन केले आता काही गोष्टी, तर दॅट इज अ कन्सेप्ट मॅथमॅटिकल मॉडेलिंग. आता सपोज एक सिंपल एक्झाम्पल आहे, मला या रूमला कलर करायची. सिंपल एक्झाम्पल, आय वॉन्ट टू पेंट दिस रूम अँड आय वॉन्ट टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ फॉर पेंटिंग. किती खर्च येणार आहे, कसं कॅल्क्युलेट करणार. पहिल्यांदा काय करावं लागेल, एरिया, मग एरिया काउंट करायला लागेल, फॉर्म्युला माहित पाहिजे, लेंथ आणि ब्रेथ. इज इट मॅथमॅटिक्स इज इन्व्हॉल्व. आता एरिया माहित झालं, दुसऱ्यांदा काय लागेल, कलर. वी हॅव टू परचेस द पेंट अँड हाऊ मच क्वांटिटी, कलर रिक्वायर्ड. मग अजून परत 1 लिटर मध्ये आपण इतकं स्क्वेअर फूट करू शकतो, तर मग 5 लिटर मध्ये मग किती क्वांटिटी कलर वी हॅव टू परचेस. सो सेकंड थिंग क्वांटिटी, अगेन मॅथमॅटिक्स, रेशो इज द. मग परत आपण स्पेंड करणार का पेंटर पेंटर, आणि मग त्यांचा रेट परत स्क्वेअर फूट वरती, मग परत आणि मग ते कॉस्ट कलरची आणि पेंटरचे काय जे असेल पैसे ते टोटल करून आपण काय झालं, वी आर फाइंडिंग दी कॉस्ट. नाउ दिस इज द सिंपल डे टू डे लाइफ प्रॉब्लेम, बट मैथमेटिक्स इज इन्वॉल्व्ड. यस, so this is nothing but mathematical modeling. This is nothing but mathematical modeling. So every day to day problem we convert it into mathematical modeling and then we are using mathematical techniques. आता हा सिंपल प्रॉब्लेम होता, तरी पण आपल्याला तिथे मल्टिप्लिकेशन, एरियाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. म्हणजे बेस काय पाहिजे तुमचा, मॅथमॅटिक्स बेस. मॅथमॅटिक्स बेस नोईंगली अननोईंगली काउंटिंग मध्ये असेल, हे बिल्डिंग्स असतील, सगळीकडे आपल्याला knowingly unknowingly mathematics यूज करावा लागतो. and for mathematical modeling we are using everywhere. so understand this. एक सिंपल PCS चे पण स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये, किंवा काही तुम्हाला फिजिक्स शिकलेला तुम्ही. we have to find out the current in electrical circuit. इलेक्ट्रिकल सर्किट दिलेले, रेजिस्टन्स, कॅपॅसिटर जोडलेले आहे, RC सर्किट इज देअर. how we find out the current in that circuit. काय करतो करंट फाइंड आउट करायला आपण, वी आर रायटिंग इक्वेशन बाय युजिंग ओहम्स लॉ. आणि मग त्याची इक्वेशन विच इज ऑकर दॅट इज द डिफरन्शियल इक्वेशन. अगेन मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्व. प्रॉब्लेम आहे का मॅथ्सचा, इलेक्ट्रॉनिक्स किंवा डे टू डे फिजिक्सचा प्रॉब्लेम, बट मॅथमॅटिक्स इज इन्व्हॉल्व बिहाइंड दॅट.
and then we are using our mathematical methods, how to find out the solution of differential equation, and then we are finding the solution and then we compare that solution with the real world problem. तर क्राइम ब्रांच मध्ये सुद्धा आपण मॅथ्स वापरतो. कसं मर्डर टाइम बॉडी टेम्परेचर काय होतं डिक्रीज आफ्टर द डेथ, and at that time we are using Newton's law of cooling. Newton's law of cooling, temperature decrease some proportion time, आणि त्याच्यामध्ये this is the slide. कुठलाही आपण आता मर्डरचा प्रॉब्लेम घेतला, it is a real world problem and now I convert that problem into mathematical model. And again that equation occur, that is the differential equation, rate of change of temperature, whatever the theory is involved, variables येतील त्याच्यामध्ये मग डिपेंडंट इंडिपेंडंट, आणि मग आपण ते डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करून मग 1-2 तासानंतर टेम्परेचर एवढं झालं, 3 तासानंतर तर किती तासापूर्वी नॉर्मल टेम्परेचर लिव्हिंग पर्सनचं असेल आणि आपण मग तो एक्झॅक्ट डेट किती तासापूर्वी झाली असेल त्या पर्सनची, दिस थिंग वी कॅन कॅल्क्युलेट. So understand why we learn mathematics. So there are so many beautiful applications, you know. Next slide. So in this way, these are the few examples of mathematical modeling. तर प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंग असेल, बँकिंग असेल, ऍग्रीकल्चर असेल, एव्हरीवेअर ही जर आपण सिरीज काढत गेलो तर इन्फायनाइट कडे जाईल मॅथ्सच्या भाषेमध्ये. इतके ऍप्लिकेशन्स आहेत मॅथमॅटिक्सचे आणि प्रत्येक फील्ड मध्ये आपण एक मॅथमॅटिकल मेथड बेस त्या प्रॉब्लेम जो आहे तुमचा तो आपण मॅथमॅटिकल मॉडेल्स मध्ये प्रिव्हियसली. सो व्हॉट एव्हर वी लर्न द टेक्निक ऑफ मॅथमॅटिक्स प्रिव्हियसली, हे जे आहे मॅथमॅटिकल मॉडेल्स and how to find out the solution of that mathematical, we are learning the mathematics here. And therefore everywhere in PCS, MCS, प्रत्येक कोर्स मध्ये मॅथ्सचे सब्जेक्ट्स आहेत. इंजिनिअरिंग, for that this is the mathematics is required and that subject is involved for this. प्रत्येक फील्डचा प्रॉब्लेम काय होता आपण मॅथमॅटिकल मॉडेल मध्ये कन्वर्ट करतो आणि मग त्या मॅथमॅटिकल मॉडेलचा मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला मॅथमॅटिक्स टेक्निक्स माहिती पाहिजे. आणि त्या मॅथमॅटिकल टेक्निक करण्यासाठी वी आर लर्निंग मॅथमॅटिक्स टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. and once we get solution we compare our real solution with the real one. So understand why we learn this. So now actually it is difficult task for me. सरांनी मला सांगितलं की टॉपिक तुम्ही करिअर इन मॅथमॅटिक्स घ्या. मला थोडंसं ते चॅलेंजिंग आहे, but it is okay. Now why mathematics is great motivation for all the human beings. We start with 0 and goes, it never ends. That means we can go up to infinity. And I wish you all the same thing. तुम्ही तुमचं करिअर कुठूनही स्टार्ट करा. After starting that career from 0, you never stop. तुमच्या करिअर मध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस अपग्रेड होत राहा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहा. जे काही मार्केट रिक्वायरमेंट आहे किंवा जे काही त्या टाइमची रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे तुमची ग्रोथ करत राहा. त्याच्यासाठी जे काही लागणारा हार्डवर्क असेल, स्मार्ट वर्क असेल, नवीन टेक्नॉलॉजी शिकायची असतील, त्या सगळ्या गोष्टी शिकत. तुमचं करिअर अजून स्टार्ट नाही झालं. आफ्टर पासिंग द ग्रॅज्युएशन यू आर स्टार्टिंग युअर करिअर और यू आर ऑन द पाथ ऑफ शेपिंग युअर करिअर. तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरला शेप द्यायला सुरुवात करणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचं करिअर राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जो पाथ निवडाल तर तो पाथ तुमचा लाईफ टाइम असणार आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं करिअर तुम्ही सिलेक्ट करताना किंवा करिअर सिलेक्ट करताना जी लागणारी मेहनत आहे तिथं तुम्ही कुठे कमी नाही पडलं पाहिजे. कारण हा एक टर्निंग असतो, हा टर्निंग पॉइंट असतो. आता असं नाही की कमी मार्क्स पडले म्हणजे करिअर चांगलं होणार नाही किंवा दुसरी ब्रांच निवडली किंवा हा सब्जेक्ट घेतलाय म्हणजे करिअर नाही. ज्याला करायचे त्याला उशीर. आता रामानुजन बघितला पण त्यांना खूप दिवस अपॉर्च्युनिटीज नव्हत्या इंडियामध्ये, त्यांच्याकडे डिग्री नव्हती. काय तुम्हाला ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात लाईफ मध्ये, तर लगेचच सरेंडर केलं पाहिजे किंवा लगेच निराश झालं असं नाही. आपल्याला आपण थोडेसे पेशन्स ठेवले पाहिजे, थोडासा वेळ दिला पाहिजे आणि डेफिनेटली यू कॅन ग्रो विथ युअर करिअर. तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी की करिअरची सुरुवात 0 पासून करायची आणि आपल्याला नो लिमिट्स इन्फिनिटी पर्यंत जायचे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जेवढं तुमचा ग्राफ
इन्क्रीजिंग ऑर्डरने नेता येईल तेवढा ग्राफ तुमचा इन्क्रीजिंग करता येईल. पण त्याच्यामध्ये जरी काही अप्स अँड डाऊन्स आले तरी आपण कधी पण निराश नाही व्हायचं. पहिली गोष्ट, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. मॅथ्सने सांगितलं प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. आणि त्याच्यामुळे फक्त आता हा जो टर्निंग पॉइंट आहे तुमचा, तर टर्निंग पॉइंट मध्ये दोन गोष्टी, तुमचा पाथ सिलेक्शन आणि त्याच्यासाठी लागणारे एफर्ट्स. तुम्हाला त्याच्यासाठी लागणारे एफर्ट्स. दुसरा क्लास पण सर थर्ड इयर बीएससी आहे, बीसीएससी? तुम्हाला अजून वेळ आहे, म्हणजे तुम्ही अजून विचार करू शकता. तुमचा पाठ ठरवायला तुम्हाला अजून भरपूर वेळ आहे. तर काय अपॉर्च्युनिटीज आहेत आफ्टर ग्रॅज्युएशन फॉर मॅथमॅटिक्स किंवा बीसीएस मध्ये? तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत सध्याला आता? की फर्स्ट यू हॅव टू कम्प्लीट युअर ग्रॅज्युएशन अँड देन यू हॅव टू पोस्ट ग्रॅज्युएशन. मोस्टली आय सजेस्ट गो फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन नंतर थांबले तर लिमिटेशन्स येतात आपल्याला करिअर्स मध्ये किंवा अपॉर्च्युनिटी मध्ये. नॉलेज पण लिमिटेड राहतं. आता तुम्ही जे ग्रॅज्युएशन आहे ते तुमचा बेस असणार आहे. तुम्ही वॉट एव्हर यू आर गोइंग टू लर्न इन दिस बीएससी बीसीएस डिग्री दॅट बिकम युअर फाउंडेशन. आणि आपल्याला माहिती कुठली पण बिल्डिंग पाया भक्कम असेल तर मग चांगली आणि जास्त वेळ उभा राहतील. तुमचा पाया भक्कम करायचा. त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे यू हॅव टू अटेंड ऑल लेक्चर्स रेग्युलरली टू गेन द नॉलेज. दुसरी गोष्ट यू हॅव टू रीड बुक्स वॉट एव्हर द मटेरियल अवेलेबल रिलेटेड टू युअर नॉलेज. कॅज्युअल न्यूज असला नाही पाहिजे आपल्याला. आपल्या घरच्यांनी आपल्याला ऍडमिशन घेऊन दिले म्हणजे काहीतरी त्यांचं स्वप्न असेल किंवा आपलं पण काहीतरी स्वप्न असतं की आपण कुठेतरी जाऊन काहीतरी चांगल्या पगाराची नोकरी कमवली पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे. आणि मग ती नोकरी कशावर डिपेंड आहे? तुमच्या ग्रॅज्युएशनचं जे काही तुम्ही नॉलेज हे कराल त्याच्यावरती तुम्हाला इंटरव्ह्यूला फेस करायचं असतं किंवा काही पुढच्या गोष्टींना फेस करायचं असतं आणि त्या याच्यावरती तुमचं पुढचं करिअर डिपेंड असतं. तर आता तुम्ही जेवढे एफर्ट्स घ्याल ह्या 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आता जर आपण थोडेसे कमी एफर्ट्स घेतले तर तुम्हाला थोडंसं कमी मिळेल आणि मग कुठंतरी जाऊन भविष्यामध्ये मग आपल्याला असं रिअलाइज होतं की अरे मी त्यावेळेस थोडासा अभ्यास नाही केला, मग माझा आज फ्रेंड इथे, माझा फ्रेंड आज US ला आहे किंवा इकडे तिकडे, त्याला आज एवढं अर्निंग आहे आणि मला एवढ्या कमी पगाराची नोकरी. हे कुठेतरी पुढे जाऊन करिअर करताना टाळण्यासाठी आपण आतापासून थोडंसं कॅज्युअल सिरियसनेस असलं पाहिजे, एफर्ट्स घेतले पाहिजे पण कॅज्युअल नसलं पाहिजे. आपल्या आईवडिलांनी एवढं कष्ट करून आपल्याला ऍडमिशन घेऊन दिलं असतं, शिक्षण घेतलेलं असतं, त्यांचे एफर्ट्स असतात तुम्हाला चांगलं माहिती. मग आपण त्या गोष्टीचा पुरेपूर त्यांना आउटपुट दिलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट. आता तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये आफ्टर बीएससी व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज और व्हॉट आर द ऑप्शन्स फॉर युअर करिअर? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एमएससी करावं लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन. आता एमएससी मध्ये खूप सारे अपॉर्च्युनिटी आहेत. बीसीएस वाल्यांसाठी एमसीए आहे, एमएससी टेक आहे आणि कंबाईनची आता डिग्री आहेत. खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज मध्ये एमएससी विथ डेटा सायन्स, एमएससी टेक आहे, इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स आहे, नंतर एमसीए आहे, कम्प्युटर अँड स्टॅटिस्टिक्स आहे, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आहे. अशा खूप साऱ्या ड्युअल डिग्रीज पण अवेलेबल आहेत व्हेरियस IITs, NITs किंवा खूप साऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये. आता जे सगळी बूम आहे ती मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स याची सगळ्याची. आणि त्याच्यासाठी सरांनी तुमच्या सांगितले की तुमच्याकडे स्वतःकडे पण एक छानसं सेंटर सुरू करणार आहेत सर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. आमच्या बारामतीमध्ये पण 2-3 सेंटर अंडर द VP च्या खाली आणि पवार साहेबांच्या याच्या खाली सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आमच्याकडे पण. IBM चे कोर्सेस चालू असतात त्याच्यामध्ये पण. तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. कुठं जायचं काय जायचं यू कॅन डिसाइड. काय करायचं हा पहिला तुमचा पार्ट डिसाइड केला पाहिजे. तुम्हाला फर्स्ट ऑप्शन पोस्ट ग्रॅज्युएशन. आय सजेस्ट टू ऑल एव्हरीवन गो फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन. प्रत्येकाने स्पेशली इकडचा डाऊट जास्त आहे आणि इकडचं म्हणू शकतात थोडेसे की नाही आता ग्रॅज्युएशन झालं आपण आता लग्नाचं बघू. दिस इज द फेस फ्रॉम एव्हरीथिंग. आम्ही पण त्याच्यातूनच गेलेलो असतो आणि मग थोडंसं घरच्यांना सांगायचं की लग्न करा पण मला 2 वर्ष द्या, पोस्ट ग्रॅज्युएशन करू दे. आणि मग एकदा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तुमच्या पायावर उभं राहू शकता. ग्रॅज्युएशन नंतर थोडीशी लिमिटेशन्स येतात आणि तुमची कॅपॅसिटी असते, कॅपेबिलिटी असते गोष्टी करायची. थोडंसं आपण जर थोड्याच्या घरचे असतील तर थोडंसं कन्व्हिन्स करायचं त्यांना. बाळायचं नाही, कन्व्हिन्स करायचं नाही. म्हणजे बघा आम्हाला पोस्ट
मग आपल्याला त्या गोष्टी सांगल्या जातात. त्यामुळे आय सजेस्ट टू डू ऑल ऑफ यू गो फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन. आता काही जणांना ट्रॅडिशनल डिग्री नसते आवडत, काही बाकीच्या पण ऑप्शन्स आहेत त्यांच्यासाठी. सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही अजून ज्यांना टीचिंग मध्ये फील्ड आहे त्यांनी बीएड करू शकतात, त्यांना टीचिंग मध्ये आहे. आणि सपोज काहीच नाही आपल्याला तो ऑप्शन अनफॉर्च्युनेटली नाही मिळाला, सो यू कॅन टेक क्लासेस, ट्युशन. आणि ऑलरेडी सरांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या आउटरीच प्रोग्राम मध्ये ई ट्युटर्स साठी ट्रेनिंग दिलेले आहे. तुमच्याकडे त्याचं पण ट्रेनिंग नाही, पूर्वी त्याच्याबद्दल अवेअरनेस नसायचा म्हणजे ई ट्युटर. आणि आता खूप साऱ्या फॉरेन कंपनीज आहेत अमेरिकेच्या असतील किंवा बाहेरच्या, की तुम्ही एक ठराविक टाइम मध्ये त्यांना मॅथ्सचे सोल्युशन्स देऊ शकता प्रॉब्लेम्सचे, किंवा तुम्हाला मॅथमॅटिक्सचे आपण क्लासेस घेऊ शकतो ऑनलाईन सुद्धा. फिजिकल क्लासेस तर आहेतच, हा एक ऑप्शन आहे, पण ई ट्युटर हा सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे तुम्हाला करिअर करण्यासाठी. हा लास्ट ऑप्शन आहे, बट आय सजेस्टेड इट फर्स्ट की ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बाकी करिअर तुमचं आहे. पण हा एक शेवटचा ऑप्शन, जे काहीच नाही करता आलं तर ऍटलीस्ट तुम्ही ग्रॅज्युएशन डिग्री केल्यानंतर घरी ट्युशन घेऊ शकता, किंवा अजून सीईटी आहेत, आता खूप सारे क्लासेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही क्लासेसला जॉईन करू शकता. म्हणजे तुम्ही हा एमएससी मॅथमॅटिक्स, बीएससी किंवा बीसीएस केल्यानंतर तुम्हाला कुणालाही करिअर मध्ये मरण नाही. आमच्याकडे मध्ये रिसेशन होतं इंजिनिअरिंग मध्ये, आणि सिव्हिलचे स्टुडंट्स बायजूस मध्ये टीचिंगला गेले होते. ज्या काळात रिसेशन होतं त्या काळात जे स्टुडंट्सनी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री केली होती, तर ते तोपर्यंत प्रिपरेशन वगैरे करत होते. पण एक ठराविक वर्षानंतर पोटा पाण्याचा पैशाचा प्रश्न असतो सगळ्यांना, म्हणजे मेन काम आपलं पोटासाठी पैसे कमवण्यासाठी आपण हे सगळं शिक्षण घेत असतो. आणि ज्या काळात रिसेशन होतं मध्ये काही काळामध्ये, त्या काळात जॉब नव्हते, आणि त्या काळामध्ये काही कंपन्या होत्या, काही मुलं होती आमची की ते सिव्हिल इंजिनिअरिंग झाली होती, पण त्यांना मॅथ्सचं बेसिक नॉलेज होतं 12वी पर्यंत इंजिनिअरिंग मधलं, आणि त्या बेसवरती त्यांनी तात्पुरते अर्निंग असेल किंवा काही लोकांनी त्याच्यामध्ये करिअर केलं नंतर की ते बायजूसला जॉईन झाले. आणि मग ते ऑनलाईन क्लासेस मध्ये, काहींनी ऑफलाईन क्लासेस मध्ये. क्लासेसवाले जर तुम्ही आता बघितले 11वी 12वीचे जे क्लासेस असतात, खूप सारे क्लासेस, त्यांचे जे टीचर्स असतात ते पण इंजिनियर्स असतात. त्यांना तिकडे करिअर नाही भेटलं, पण हे पण एक खूप चांगलं करिअर, बट दिस इज द लास्ट ऑप्शन. तर सेकंड जे आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन. आता एमएससी खूप सारे ऑप्शन सांगितले मी तुम्हाला, एमसीएस, एमएससी टेक. तर कुठून करणार एमएससी? तर खूप चांगल्या IITs आहेत, NITs आहेत. आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत, शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, किंवा अजून काही चांगल्या युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण आहेत, फर्ग्युसन कॉलेज आहे, DY पाटील कॉलेज आहे, MIT कॉलेज आहे पुण्यामध्ये, की ते पण खूप चांगल्या ऑटोनॉमस प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, की ते खूप चांगले कोर्सेस ऑफर करतात. आणि त्या डिग्री तुम्ही कंप्लीट केल्यानंतर टेक्निकल डिग्रीला जर गेले तर तुम्हाला आता सध्या जी आहे रिक्वायरमेंट ती टेक्निकल डिग्रीची आहे, आणि त्याच्यानंतर जे जॉब आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जॉब आहे. तर त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे? पहिली रिक्वायरमेंट तुमचं मिनिमम ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, आणि पासिंग क्रायटेरिया जो आहे तो व्हॅरी आहे, कॉलेज टू कॉलेज व्हॅरी. समजा एखाद्या IIT साठी घेतलं तर काही IIT 60% लावतील, काही 70% लावतील. विद्यापीठामध्ये गेले तर 55%, अजून त्याच्यापेक्षा दुसरे नवीन आता पोस्ट ग्रॅज्युएशनचे कॉलेज त्याच्यामध्ये 50%. क्रायटेरिया व्हॅरी आहे, पण मिनिमम आपण फर्स्ट क्लास घेऊन पुढे जायचं. म्हणजे आपल्याला पुढे काही कंपन्या असतात मग पुढे गेल्यावरती प्लेसमेंटला वगैरे, आणि मग त्याचा एंट्री लेवलचाच क्रायटेरिया असतो फर्स्ट क्लास इंटरव्ह्यूला. आणि मग काही बऱ्याचदा आपल्याला चुकून कमी मार्क पडले, कॅज्युअल नसली, तर आपल्याला तिथंच डोर बंद होतं. म्हणजे त्या कंपनीचं एखाद्या चांगल्या कंपन्या जे असतात, हाय पॅकेजेस देणारे जॉब, तर त्या कंपनीचा क्रायटेरिया जो असतो, बेसिक क्रायटेरिया असतो थ्रू आउट फर्स्ट क्लास. सगळ्यांनी एवढं लक्षात ठेवायचं की आपण थ्रू आउट फर्स्ट क्लास मेंटेन करायचा. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण करिअर करू तिथं आपल्याला कुठेतरी ऑब्स्टॅकल, ह्या गोष्टीमुळे ऑब्स्टॅकल नको यायला. आणि थ्रू आउट फर्स्ट क्लास इज नॉट इम्पॉसिबल. तर ही साधी गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी म्हणा किंवा जॉबसाठी जाण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये काही त्यांच्या ऑनलाईन टेस्ट असतील किंवा काही एंट्रन्स टेस्ट असतील. एंट्रन्स लेवलला तुम्हाला काही टेस्ट असतात, काही एक्झाम्स असतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला पण येते म्हणून जनरल इंग्लिश सिव्हिल इंजिनिअर्स मध्ये. आता आपण टीचिंग एक मोठं फील्ड आहे BSc मॅथ्स वाल्यांसाठी, आणि कुठे टीचिंग करू शकतो? स्कूल लेवलला मग तुम्हाला BSc BEd करावं लागेल. ट्युशन साठी सांगितलं की काही गरज नाही. फिजिक्स वाला मूवी बघितली सगळ्यांनी,
डिग्रीची काही कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर सेकंड थिंग, जर पीजी लेवलला असेल तर तुम्हाला एमएससी बीएड किंवा एमएससी करून कॉलेजेसला शिकवायचं असेल तर सेट नेट कंपल्सरी आहे. तर ह्या सगळ्या तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि एंट्रन्स एक्झाम द्यायचे असतात. तर मग आता ह्या एक्झामला प्रिपेअर करावं लागेल. आणि मग ह्या एक्झामला प्रिपेअर करण्यासाठी पहिली गोष्ट काय करायची, त्या एक्झाम, सपोज मी पर्टिक्युलर सेट एक्झाम प्रिपेअर करते किंवा एखादी गेट एक्झाम प्रिपेअर करते किंवा एखाद्या कॉलेजची एंट्रन्स एमएससी ला ऍडमिशन घ्यायला एमएससी ची एंट्रन्स एक्झाम होते. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याचा सिलेबस व्यवस्थित बघितला पाहिजे. वी हॅव टू गो थ्रू द डिटेल सिलेबस. आणि त्या सिलेबस मध्ये कंटेंट किती आहे. मग बऱ्याचदा त्यांनी मार्किंग क्रायटेरिया, एक्झामिनेशन स्कीम पण दिलेली असते. त्या एक्झाम स्कीम नुसार आपण अभ्यास करायचा. आपण नुसताच अभ्यास करून गेलो, हार्डवर्क करून गेलं तर उपयोग होत नाही. आपल्याला थोडंसं स्मार्ट वर्क करायला शिकलं पाहिजे. तर ज्या एक्झामला जातोय त्या एक्झामचा सिलेबस, त्याच्याशी रिलेव्हंट क्वेश्चन्स काय येणार आहे, त्याच्याशी रिलेव्हंट मार्किंग स्कीम कशी आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे. बऱ्याचदा सेटनेटच्या एक्झामला वेटेज दिलेलं असतं. सेटनेटच्या एक्झामला कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे किंवा टॉपिक दिले असतात आणि आपण क्वेश्चन पेपर, मग सेकंड थिंग आपल्याला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचा अभ्यास करायचा. आणि जेव्हा आपण एक 5-6 क्वेश्चन पेपरचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वेटेज लक्षात येते की कुठल्या टॉपिक वरती किती मार्काचे प्रश्न विचारले, कुठल्या टॉपिक वरती किती मार्काचे. मला आठवतं मी जेव्हा सेटची एक्झाम पास झाले तेव्हा मी खूप सब्जेक्टचा अभ्यास केलेला होता. मला अल्जेब्रा, लिनियर अल्जेब्रा ठराविक सब्जेक्ट आवडायचे. मला अनालिसिस वगैरे बाकी सब्जेक्ट जरा कमी आवडायचे. आणि मग पण हे अभ्यास केला की ह्या सब्जेक्टवरचे कुठले प्रश्न येतात आणि मग त्या टॉपिकवरचा तुम्हाला जो टॉपिक आवडतो त्याचा मात्र 100% अभ्यास करायचा. जो टॉपिक तुम्हाला आवडतो त्याचा मात्र 100%, म्हणजे एकही प्रश्न आला ना त्या टॉपिकवरती तर आपल्याकडून सुटला नाही पाहिजे. मग मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे पासिंगसाठी बाबा किंवा काय, तर तेवढा मिनिमम अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर जो आपल्याला कम्फर्ट टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. कुठल्या पण क्षेत्रामध्ये तसंच आहे की मिनिमम बेसिक नॉलेज आणि एखाद्या सब्जेक्ट मध्ये मास्टरी. सेम थिंग एक्झाम मध्ये पण तुम्ही करू शकता की सगळं करण्यापेक्षा एक आयएमपी टॉपिक्स असतात, मोस्ट आयएमपी टॉपिक्स असतात किंवा रिपीटेड क्वेश्चन्स असतात. तर त्याचा थोडासा जास्त अभ्यास केला तर तुम्हाला त्या एंट्रन्स एक्झाम क्रॅक करायला याला फायदा होईल. दुसरी गोष्ट एक्झामला जाताना तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं. कारण या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला लिमिटेड क्वेश्चन्स, लिमिटेड टाइम दिलेला असतो आणि आपल्याला तेवढ्या टाइम मध्ये तेवढे नंबर ऑफ क्वेश्चन्स कंप्लीट करायचे असतात. तर माझं स्वतःचं एक उदाहरण आहे. टाइम मॅनेजमेंट न झाल्यामुळे माझी एक सेटच्या एक्झामचा रिझल्ट गेला होता. आमच्या वेळेस क्रायटेरिया होता की फर्स्ट पेपरला 100 मार्क्स पडायचे, मगच सेकंड पेपर चेक होईल. आणि जेव्हा मी फर्स्ट पेपर अपियर झाले माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता. अनफॉर्च्युनेटली 50 पैकी 35 क्वेश्चन्स लिहिले. रिझन एका क्वेश्चनला खूप वेळ दिला. तर मला येत होतं आणि खूप वेळ दिला त्याच्यामध्ये येते आणि आन्सर काय मला आलं नाही त्याचं. बट आय स्पेंड मोर टाइम इन ओनली वन क्वेश्चन. त्या एका क्वेश्चन मध्ये खूप वेळ घालवला आणि 35च्या पुढचे प्रश्न मला वाचायला पण नाही भेटले. टिक 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 करून कसं तरी हे केलं. अनफॉर्च्युनेटली माझा रिझल्ट 98 मार्क्स मिळाले त्या रिझल्ट मध्ये. आणि 98 मार्क्स साठी 100चा पासिंगचा क्रायटेरिया. मी ज्या एक्झामला पास झाले त्याच्यापेक्षा मी चांगला पेपर त्याच्या आधीच्या एक्झामला थर्ड पेपर दिला. फर्स्ट आणि सेकंड 44 असे काहीतरी मार्क्स होते मला आणि तिकडून 45 असे 98 मार्क्स होते मला. आणि तो सेटचा रिझल्ट अनफॉर्च्युनेटली माझा पुढचा पेपर चेक झाला नाही. तर टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आता 50 क्वेश्चन आहेत ना, हा क्वेश्चन येतोय किंवा त्या क्वेश्चनला मला 4-5 मिनिटं काहीतरी टाइम डिस्ट्रीब्यूट करून द्या, त्याच्यापेक्षा जास्त नाही. शेवटी यायचं त्या प्रश्नाला. आधी जे क्वेश्चन्स येतात आपल्याला शुअर शॉर्ट आन्सर माहिती त्या क्वेश्चनला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग न येणाऱ्या क्वेश्चन्स कडे बघायचं. आपल्याला आधी जे परफेक्ट आहे जिथं आपण परफेक्ट मार्क मिळवू शकतो कुठली पण एक्झाम असते त्या एक्झामला आपण ह्या पद्धतीने अभ्यास करायचा. तर टाइम मॅनेजमेंट एक सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात बऱ्याचदा आपण ऑप्शन्स वरून पण क्वेश्चन म्हणजे 4 ऑप्शन्स असतात उलट पण आपण राईट क्वेश्चन करू शकतो. एखाद्याचं सोल्युशन काढायचं असेल सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स, इतकं मोठं सोल्युशन काढत बसण्यापेक्षा ऑप्शन्स टाकून बघायचं पटकन कुठलं व्हॅलिड होते कुठलं नाही होत. कधी कधी आपण ऑप्शन्स टाकून मेन क्वेश्चन सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा ऑप्शन्सच्या क्वेश्चन मध्ये टाकायचं आणि ते तिथं फिट होते का नाही हे बघू शकतो आपण. काही गोष्टींना काउंटर एक्झाम्पल असतात आणि तुमचा बेस खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. अशा एक्झाम सेट नेटच्या एक्झामला जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता किंवा गेट असेल किंवा अजून कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला जावं लागेल. एमसीएला एंट्रन्स असतात, एमबीएला एंट्रन्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे काही वाचता ना ते तुम्हाला अंडरस्टँडिंग खूप व्यवस्थित झालेलं पाहिजे. तो सब्जेक्ट ती कन्सेप्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड झाली पाहिजे.
आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला सपोज 4 ऑप्शन दिलेले असतात आणि कुठतरी आपल्या बॅकमेंट मध्ये असतं की हा स्पेस कनेक्टेड बट नॉट कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट बट नॉट कनेक्टेड, असं काहीतरी रिझल्ट असतात आणि आपल्याला ते बरोबर आठवतात ते बरोबर ते रिझल्ट आपल्याला आठवतात आणि त्या पद्धतीने आपण मग हा ऑप्शन कट, मग त्या 4 मध्ये आपण मिनिमायझेशन टेक्निक वापरू शकतो आणि मग 2 वरती थोडा विचार केला की बरोबर तुम्ही राईट आन्सर कडे जाल. थोडेसे स्मार्ट ट्रिप्स पण तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जाताना अभ्यास केला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आता अभ्यास करताना तुमच्याकडे खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. पहिली गोष्ट मी सांगितली तुम्हाला की तुम्ही जे काही लेक्चर्स आहेत ते व्यवस्थित अटेंड केले, ग्रास्प केले, तुमचं 70% काम 80% काम झालेलं असतं. तुम्हाला ती कन्सेप्ट एकदा डायजेस्ट झाली की तुम्हाला मग पूर्ण सब्जेक्ट कळलेला असतो. कारण अंडरस्टँडिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मॅथमॅटिक्स मध्ये. हे बाकीच्या सगळ्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला किती अंडरस्टँड झाले. एक सिंपल मॅथ्स मध्ये आपल्याला काय असते, काहीतरी डेटा दिलेला असतो, काहीतरी फाइंड आउट करायचं असते. क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात जास्ती व्हॉट इज गिवन अँड व्हॉट वी हॅव टू फाइंड अँड व्हिच मेथड वी हॅव टू अप्लाय. या 3 गोष्टी समजल्या की मॅथ्स समजलेलं असते. दिलेल्या प्रश्नामध्ये काय दिलेले, काय शोधायचे आणि कुठल्या मेथडनी ही गोष्ट शोधायची हे कळालं की तुम्हाला प्रॉब्लेम सुटतो. बऱ्यापैकी प्रॉब्लेम सुटतो. एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. एक क्लास असतो एक 1ली 2रीचा आणि मॅडम मॅथमॅटिक्स शिकवत असतात. मॅडम शिकवतात की इफ यू हॅव 2 चॉकलेट्स and I give you 2 chocolates, how many chocolates you have? किंवा 2 + 2 4 शिकवलेलं असतं मॅडमनी. मग मॅडम शिकवतात, सगळ्या मुलांना समजले का म्हणून एका मुलाला प्रश्न विचारतात. ते प्रश्न विचारतात. अर्णव नावाचा एक मुलगा असतो की अर्णव, if you have 2 mangoes, I give you 2 mango more, how many mangoes you have? मग अर्णव म्हणतो 5. How? I just told you 2 + 2 is 4. मॅडम चला एक्झाम्पल बघू. मॅडम ऑरेंजेसचं एक्झाम्पल आहे. Arnav, if you have 2 oranges, if I give you 2 oranges, then how many oranges you have? Arnav म्हणतो 4. मग परत मॅडम ते मँगोचा प्रश्न दिला. परत अर्णव 5 उत्तर देतो. का बरं? येस, करेक्ट आन्सर काय? एक मँगो. अर्णव म्हणतो तुम्ही तो ऑलरेडी आय हॅव 1 मँगो, माय मदर गिवन 1 मँगो इन माय दिस इज द जॉब. प्रॉब्लेम आता हा एक साधा जोक आहे, पण प्रॉब्लेम काय झाला की त्याला प्रश्न नीट समजला नाही. ऍक्च्युअली अर्णव इज ऑल्सो राईट, मॅडम इज ऑल्सो राईट, दोघं पण बरोबर आहेत. पण त्याला काय झालेलं की प्रश्न नीट समजलेला नाही. गिवन डेटामध्ये त्यांनी ऍडिशनल थिंग ऍड केली. त्याच्यामुळे मॅथ्सचे प्रॉब्लेम सोडवताना किंवा कुठलाही इन जनरल प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्हॉट इज द गिवन, व्हॉट वी हॅव टू फाइंड अँड व्हिच मेथड वी आर गोइंग टू अप्लाय. कधी कधी काय असतं की एखाद्याला शॉर्टकट मेथड्स असतात एखाद्या क्वेश्चन्सला, आणि मग आता MCQ एक्झाम किंवा ज्या काही टाइम लिमिटेड एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट मेथड्स माहित पाहिजेत आणि त्या शॉर्टकट मेथड्सने तुम्ही त्या मेथड्स अप्लाय करायला पाहिजे. त्यानंतर अजून आहे ना सर तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एक्झाम बद्दलच्या झाल्या सगळ्या. आणि आता तुम्हाला जे करिअर आहे त्याच्यामध्ये फक्त PG पर्यंत न जाता यू कॅन गो फॉर PhD ऑल्सो. तुम्हाला रिसर्च साठी पण ऑप्शन्स आहेत. रिसर्च साठी पण DRDO आहे, अजून खूप साऱ्या टाटा चिकम आहेत, पुण्यामध्ये खूप सारे आयसर आहे, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आहेत. नाउ यू हॅव टू डिसाइड फॉर विच कोर्स. इंटिग्रेटेड कोर्स म्हणून पण एक आहे, ज्यांना अगदी रिसर्च मध्ये खूप इंटरेस्ट आहे ती लोक इंटिग्रेटेड कोर्सला जाऊ शकतात. 2 वर्षाचा तो कोर्स PGचा असतो, MSc प्लस 3 वर्षाची PhD डिग्री. ज्यांना खूप इंटरेस्ट आहे रिसर्च मध्ये त्यांनी रिसर्च मध्ये जाऊ शकतात. आता टीचिंग जे सांगितलं की तुम्हाला ऑप्शन्स काय काय आहेत करिअर मध्ये, की एक पहिली गोष्ट म्हणजे MSc मॅथ्स किंवा BSc मॅथ्स नंतर टीचिंग मध्ये स्कूल टीचिंग असेल, कॉलेज टीचिंग असेल किंवा हायर लेवलच्या टीचिंग मध्ये. मग त्याच्यासाठी तुम्हाला either B.Ed करावं लागेल किंवा काही सेटनेट क्वालिफिकेशन करावं लागेल. सेकंड ऑप्शन ई-ट्युटर आहे किंवा घरून क्लास घेऊ शकता. त्याच्यापेक्षा पण पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या स्वतःचं ई-कंटेंट किंवा मटेरियल तयार करू शकता. आता व्हिडिओ बघितले आपण, YouTube व्हिडिओज असतात बऱ्याच जणांची, तसे तुमच्यामध्ये पण काही जण असू शकतात की त्यांना स्वतःचा व्हिडिओ करायची आवड असते, एक्सप्लेनेशन आवडत असतं, प्रॉब्लेम्स कळले असतात, किंवा तुम्ही एखाद्या टाइपचे कलेक्शन्स करा मटेरियल. समजा पझल्स इन मॅथमॅटिक्स, तुम्ही त्याचे सर्वे करायचा, कलेक्शन करायचं आणि त्याचं छानसं एखादं पुस्तक लिहू शकता.
छानसं PDF तयार करू शकता. एखाद्या टॉपिक वरची खूप सारं तुम्हाला एखादा टॉपिक समजलेला आहे, मला एखादा समजा अल्जेब्राचा टॉपिक असेल किंवा तुमच्या लँग्वेजचा असेल, पायथॉनचा असेल, तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा खूप चांगलं पुस्तक लिहू शकता, त्याचे सॉल्व प्रॉब्लेम्स लिहू शकता, डेमो, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स खूप सारे आहेत. तुम्ही तुमचं ओन मटेरियल क्रिएट करू शकता. आता आपल्याला लिमिटेशन्स राहिलेले नाहीत या जगामध्ये. तुम्हाला शून्यापासून सुरुवात करून इन्फिनिटी पर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की या लॉकडाऊनच्या काळामध्ये कुकिंग वाल्यांनी किंवा युट्यूब ज्यांचं कुकिंगचा चॅनल आहे त्यांना सबस्क्रिप्शन भेटले, त्यांना पैसे भेटले किती. मग आपण खूप चांगला सब्जेक्ट शिकवतो, आपले व्हिडिओ बघणारे लोक जास्त आहेत, तर हाही एक ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर डेटा सायन्स मध्ये आहे, तुम्हाला खूप साऱ्या कंपन्यांमध्ये अनालिसिस, डेटा अनालिसिस आहे. त्याच्यानंतर ॲक्युरे म्हणून एक आहे, बँकिंग आहे, प्रेडिक्शन्स आहेत आता सध्याला. तर या सगळ्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं टेक्नॉलॉजी, तुमच्या लँग्वेजेस असतील, पायथॉन असेल, मशीन लर्निंग असेल आणि मॅथ्सचा बेस, हे दोन्ही घेऊन तुम्ही या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन खूप चांगलं करिअर घडवू शकता. अगदी रिसर्च पर्यंत तुम्ही जाऊ शकता याच्यामध्ये. आणि आपल्याला काय आहे, पहिली गोष्ट की आजचं जे मॅथमॅटिक्स आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागत असतो, काहीतरी कुठल्या तरी गोष्टीने, आणि ज्यांना खरंच खूप इंटरेस्ट आहे या विषयामध्ये किंवा काही ऍप्लिकेशन्स मध्ये, तर आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो. त्या जे काही नॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण थोडंफार कॉन्ट्रीब्युट करू शकतो. आणि मग कॉन्ट्रीब्युशन मध्ये रिसर्च मध्ये जे काही लोक जातात की पेपर पब्लिश करतात, ते काही आधी त्यांना ब्रिलियंट माइंड असतं किंवा खूप नाही, ते हळूहळू सुरुवात केलेली असते. आणि त्याच्यासाठी गरज काय आहे की आपण खूप सारं वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आणि मग आपल्याला कुठतरी एखादी गोष्ट आवडते. जसं मी सांगितलं की रामानुजनला काहीतरी त्या गोष्टी आवडल्या आणि मग तिथून त्यांचे लाइकिंग सुरू झालं. तसं आपल्या पण आयुष्यामध्ये काहीतरी गोष्ट असतात, काही 10 सब्जेक्ट मध्ये एखादा विषय खूप आवडीचा असतो आणि मग त्या विषयामध्ये मास्टरी, त्याच्यामध्ये जे काही सध्याचे अपडेट्स आहेत त्याच्यामध्ये नॉलेज हे करायचं. कारण तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यावरती बऱ्याचदा ते काही सगळं नॉलेज नाही, तुमचं बेसिक नॉलेज चेंज करतात आणि मग तुम्हाला विचारतात की तुमच्या आवडीचा सब्जेक्ट काय. कुठेही जरी तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात तरी तुम्हाला पूर्ण 100% तुम्हाला काही खूप प्रश्न विचारतात असा प्रश्न असतो. बेसिक नॉलेज टेस्ट केल्यानंतर परत तुम्हाला जे इंटरव्ह्यू घेणारे लोक असतात ते तुम्हाला विचारतात की तुमचा आवडीचा टॉपिक काय, आणि मग त्या विषयामध्ये तुमचं नॉलेज किती आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की बेसिक फाउंडेशन प्लस एखाद्या विषयामध्ये आपली मास्टरी असली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला आता लिमिटेशन्स नाही आहेत, खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही NPTEL, EDX, Udemy सारखे ऑनलाईन कोर्सेस करू शकता घरी बसून. आणि असं सगळं वाचत राहिले, रीड करत राहिले, सर्च करत राहिले की डेफिनेटली यू कॅन गो टू रिसर्च. तुम्ही रिसर्च मध्ये पण जाऊ शकता. सध्याला काय ऍडव्हान्स आहेत, कुठले टेक्निक्स वापरले, त्याचं थोडंसं नॉलेज घ्यायचं. आपल्याला खूप फ्री टाइम असतो, फक्त आपण त्याचं युटिलायझेशन कसं करायचं हे एकदा ठरवलं की तुम्हाला त्या दृष्टीने हे करता येईल. परत एकदा मी सरांनी मला या विषयाची संधी इथं बोलावलं, तुमच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं खूप चांगल्या पद्धतीनं, त्याच्याबद्दल पण म्हणते. शेवटी मला एक जाताना एक कोट सांगा वाटतं की आपण सक्सेस, वी कॅन नॉट गेट सक्सेस इन वन डे, इट इज द एफर्ट्स वी मेड, स्मॉल एफर्ट्स मेड डे बाय डे. आपण दररोज छोटेसे प्रयत्न केले तरी आपल्याला सक्सेस मिळते. सक्सेस एका दिवसामध्ये मिळत नाही. You have to work out small efforts day by day. So I will stop here. Thank you.